राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कोरडवाहू शेती अभियान या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी यंदा 150 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य सरकारने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे। यावर्षी राज्यातील 151 गावांमध्ये हा कार्यक्रम राबवण्याचं निश्चित करण्यात आलंय। राज्यातील 55% लोकांचं जीवनमान शेतीवर अवलंबून आहे, तर राज्यात एकूण क्षेत्रापैकी 225 लाख हेक्टर इतकं क्षेत्र पिकाखाली आहे। त्यापैकी 80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे। देशातील विविध राज्यांमधील जी जमीन कोणत्याही वापराविना आहे अशा जमिनी राज्यांनी उद्योगांना द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी राज्यांना केलंय। सन 2012-13 या आर्थिक वर्षात शासकीय भात खरेदीत 3% घट झालीय, असं केंद्र सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत स्पष्ट झालंय। प्रमुख भात उत्पादक राज्य आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात झालेली कमी खरेदी हे यामागचं कारण आहे। ग्रामपंचायतीत सध्या अस्तित्वात असणारी लेखाजोखा ठेवण्याची पद्धत आता बंद होणार आहे। त्याऐवजी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी विहित केलेली मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम प्रत्येक ग्रामपंचायतीत येणार आहे। या नव्या पद्धतीनुसार नमुना नंबर 1 ते 8 मध्ये यापुढील काळात ग्रामपंचायतीत लेखाजोखा ठेवला जाणार आहे।